रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे। आज मी तुम्हाला वेस्टेज कापडापासून अगदी छोटा जो कापड असतो तेवढ्या कट पीस पासून देखील आपण अशा पद्धतीने हँड पर्स बनवू शकतो। ठीक आहे, तर चला आपण बघूया। हा जो काट आहे तो मी घेतलेला आहे 9.5 इंच, तसंच 5 इंच उंचीला आणि 9.5 इंच रुंदीला असे मी हे दोन काट घेतले। आणि काठाचा जो बॉर्डर आहे ती हिरव्या रंगाची आहे। तर मी छोटासा असा हिरवा कापड इथे घेतलेला आहे आपली ही जी पर्स आपण तयार करतो हँड पर्स त्याच्या बॉटम साठी। तसंच मला उंचीला हा जो काट आहे तो थोडा कमी पडतोय म्हणून मी त्याला जॉइंट असं करणार आहे। आता आपण संपूर्ण काठाची तसंच कापडची उंची मोजणार। बरोबर 7 इंच आपल्याला तयार हवंय, तर थोडा आपला एक्स्ट्रा येते तिथे आपल्याला आता हे स्टिचिंग मध्ये जाणार आहे। अशा पद्धतीने आता आपण दुसरा काट देखील इथं जोडून घेतलेला आहे। बरोबर मोर अशा शिद्या येतील अशा पद्धतीने मी इथं जॉइंट दिला आणि आता याच्यावर मी मस्त प्रेस करून घेणार आहे। आता प्रेस झाल्यानंतर आपला हा जो काही पीस आहे तो 12 बाय 9.5 चा तयार झालेला आहे। इस्त्री करून संपूर्ण आपण हा वन पीस मध्ये तयार करून घेतलेला आहे। इथं आतमध्ये अस्तर घेतलेला आहे, बॅगचं जे अस्तर असतं ते अस्तर, तसंच आपलं साधं कॉटनचे अस्तर आणि हा कापड असं आपलं 3 लेयर मध्ये कापड आहे। आपण त्याला चारी बाजूनी स्टिचिंग करून घेतलेला आहे। आता आपण इथं चेन लावणार आहेत। एकदम मस्त असं आपण एकदम छोटा कापड जरी तुमच्याकडे अवेलेबल असेल त्यात देखील तुम्ही एकदम छान प्रकारे असे हँड पर्स बनवू शकता, पेन पाउच बनवू शकता। खूप सुंदर अशा वस्तू तुम्ही बनवू शकता आणि तुम्ही गिफ्ट देखील असे देऊ शकता। आता हळदी कुंकूचे सीजन चालू आहे, त्या निमित्ताने बघा मी तुम्हाला सुरुवातलाच दाखवलं मस्त परडी बॅग दाखवलेली आहे, मी तुम्हाला ओटीचा बटवा दाखवला, तसंच हे हँड पर्स। तर अशा पद्धतीने तुम्ही वस्तू बनवू शकता अगदी कट पीस मध्ये। जे आपल्याकडे वेस्टेज कापड अवेलेबल असतात त्यांच्यातच आपण अशा पद्धतीने खूप सुंदर असे पर्स तयार करू शकतो। आता आपण चेन ओपन करून घेतली, दोन्ही बाजूला चेन लावल्यानंतर दाबटीप टाकलेली आहे। आता आपण याच्यात रनर टाकणार आहेत। रनर टाकत आपण चेन पूर्ण बंद करणार, परत पुन्हा रनर टाकून मध्ये असं त्याला करणार आहेत। ठीक आहे, आता आपण याला पलटवून घेणार आहेत। फक्त वन पीस मध्ये आपण जे आहे ते हँड पर्स बनवणार आणि जसं की मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलं बॉटम किती सुंदर आलेला आहे, तर कशा पद्धतीने तयार होतं हेच मी तुम्हाला इथे दाखवते। व्हिडिओ छोटासाच आहे आणि पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला देखील एकदम छोट्या कापडच्या देखील अशा पद्धतीने तुम्ही पण वापर करू शकता घरच्या घरी। तर आता बघा आपलं मस्त टीप टाकून झाली, डबल टीप आपल्याला इकडे टाकायची आहे, तसंच इकडच्या बाजूला देखील आपण डबल टीप टाकणार आहेत छान पैकी। आता आपण बरोबर एक्स्ट्राचा कापड कट करणार। दोन्ही बाजूला टीप टाकून झाल्यानंतर आता आपल्याला इथं 1 इंच मोजायचं आहे। बरोबर 1 इंच आडवं तसंच 1 इंच उभं मोजत आपण इथं स्क्वेअर बनवणार आणि 1 इंचचा आपण इथं बॉक्स कट करणार आहेत। हा जो काही आपला स्क्वेअर तयार झाला तो आपण इकडे कट करणार। तसंच सेम पद्धतीने आपण ह्या बाजूला देखील चौकोन कट करणार आहेत। 1 इंच आडवं आणि 1 इंच उभं आपण इथं घेतलेला आहे। आता आपल्याला बॉटम तयार करण्यासाठी बरोबर असा कापड व्यवस्थित सेंटर मॅच करत असं घ्यायचं आणि इथं टिप टाकायची आहे। डबल अशी मी इथं टिप टाकून एकदम मस्त असं फिनिशिंग करणार आहे। हवं तर तुम्ही ह्या पर्सला देखील आतील पाइपिंग करू शकता दुसरा अजून एक कापड लावून, पण आपला कापड चांगला असल्यामुळे मी इथं पाइपिंगचा वापर करणार नाहीये। खूप सुंदर अशी आपली पर्स इथं तयार होणार आहे। बघू शकता अशा पद्धतीने आता चेन ओपन केल्यानंतर पलटवून घ्यायची आणि छान पैकी हाताच्या बोटांच्या मदतीने आपण त्याचा बॉटम काढणार आहेत। तर तुम्ही बघू शकता जो आपण हिरवा कापड वापरला त्याचा किती सुंदर असा बॉटम तयार झाला आणि एकदम छान असे आपले हँड पर्स इथं तयार झालेले आहे। तर मैत्रिणींनो, शेवटपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद। असेच माझे व्हिडिओ बघत चला, मला सपोर्ट करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल वर सेट करा रोजचे असे छान व्हिडिओ पाहण्यासाठी। चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओ सोबत आणि नवीन डिझाइन सोबत। धन्यवाद।